IPLच्या ज्या मॅचेस चालू आहेत त्या अनुषंगानं बेटिंग बऱ्याच ठिकाणी चालू असतं. त्या अनुषंगानं कारवाई करण्यासंदर्भात माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुंबरे सरांनी आदेशित केले होतं. त्या अनुषंगानं खंडणी विरोधी पथक क्राईम ब्रँच ठाणे यांना एक माहिती होती की कोंडगावच्या हद्दीमध्ये एका हॉटेलवरती बेटिंग करणारे काही इसम त्या ठिकाणी आहेत. अशी माहिती मिळाल्यानंतर ACP स्पेशल टास्क फोर्स शेखर बागडे साहेब, ACP डिटेक्शन 2 डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली API टरमाळे साहेब, API गोरे साहेब, API कापडनीस साहेब आणि PSI राठोड आणि त्यांची पूर्ण टीम याने त्या ठिकाणी ट्रॅप आयोजित केला. त्या ट्रॅपमध्ये आपल्याला त्या हॉटेलमध्ये 3 आरोपी आपल्याला मिळून आलेले आहेत आणि त्यांच्याकडे जवळजवळ 12 मोबाईल आपण हस्तगत केलेला आहे, एक लॅपटॉप, एक टॅब असे एकूण आणि बाकी काही कॅश त्याच्यामध्ये मिळालेले आहे. तर यामध्ये जे 3 आरोपी आपल्याला मिळाले ते शानू ललित बेरीवाल, रजत बाबूलाल शर्मा आणि विजय सीताराम देवगण असे 3 आरोपी त्याच्यामध्ये आपण अरेस्ट केलेले आहेत. हे तिन्ही राहणारे छत्तीसगड, जिल्हा रायगड आणि छत्तीसगडचे रहिवासी आहेत. आणि याच्यामध्ये जो ॲप आहे शुभलाभ म्हणून एक ॲप त्यांनी वापरलेला आहे आणि दुसरा आहे एक टॅबमध्ये ताज 777 असा एक त्यांच्यामध्ये ॲप्लिकेशन वापरलेलं आहे आणि दुसरं सुपर असिस्टन्स असे 3 ॲप त्याच्यामध्ये त्यांनी वापरलेले आहेत. त्याचं आता इन्व्हेस्टिगेशन पुढं चालू आहे. याच्यामध्ये आणखीनही काही माहिती मिळत आहे की याच्यामध्ये आणखीनही काही वरच्या ज्या लिंक्स आहेत त्या डेव्हलप होत आहेत. तर त्याच्यामध्ये आणखीन काही आरोपी अरेस्ट होण्याची शक्यता आहे आणि याच्यामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात IPLमध्ये जे काही बेटिंग चालतं या अनुषंगाने तपास चालू राहणार आहे. अतिशय उत्कृष्ट कामगिरी खंडणी विरोधी पथक ठाणे क्राईम ब्रँच यांनी केलेली आहे आणि याच्यामध्ये पुढे ज्या पद्धतीने आरोपी अरेस्ट होतील, माहिती रिव्हील होईल ती आपल्याला इन्फॉर्म करण्यात येईल. तर या आरोपींवरती यापूर्वी कुठे गुन्हा दाखल होता का? हा पहिलाच गुन्हा आहे? याच्या आता सध्या आपल्याला जी माहिती आहे तर महाराष्ट्रामध्ये यांच्यावरती कुठले गुन्हे दाखल नाही आहेत. हे राहणारे छत्तीसगडचे आहेत. तर छत्तीसगड पोलीसकडून आपण माहिती घेतोय याच्या विरुद्ध यांच्या विरुद्ध काही गुन्हे दाखल आहेत का, तर तशी माहिती मिळाल्यास आपल्याला शेअर करा. याच्यामध्ये बेटिंग हा जनरली मॅच फिक्सिंगचा काही विषय नाही आहे. याच्यामध्ये इंट्रोगेशनमध्ये माहिती घेतली असता बेटिंगमध्ये फक्त ह्या लोकांना पैसे मिळवणे, याच्यामध्ये हे जे काही ॲप आहे त्याच्यावरती लोकांनी सट्टा लावतात आणि त्याच्यावरती ते पैसे देतात अशा प्रकारचं आहे. याच्यामध्ये मॅच फिक्सिंगचा काही अँगल नाही. साधारणतः सर किती आतापर्यंत त्यांच्याकडनं पैसे हस्तगत करण्यात आले आणि किती जणांनी जे आहे याच्यामध्ये पैसे लावले होते? त्याच्यामध्ये टोटल कॅश किती आहे याच्यामध्ये? सर 11 कॅश नाही, ते ऑनलाईनच असतं. त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट कॅश आपल्याला याच्यामध्ये हस्तगत झालेली नाही, पण ऑनलाईन जे लावतात आणि त्यांना ऑनलाईनच ते पे होतात अशा पद्धतीनं आहे. तर याच्यामध्ये 1,97,000चं आतापर्यंत त्याच्यामध्ये आपण हे केलेलं आहे. आणखीनही याच्यामध्ये रिव्हील होण्याची शक्यता आहे आणि ह्याच्यामध्ये जे ॲप वेगवेगळे आहेत यांच्या जे काही सायपनिंग आहे वेगवेगळ्या प्रकारचं, ते सायपनिंग जे पैशाचं होतं त्या इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये आणखीनही काही रिव्हील होण्याची शक्यता आहे. सॉफ्टवेअर यांनीच डेव्हलप केलेलं का यांचं अजून कोणी? हे सॉफ्टवेअर यांचं नसतं? नाही, हे यांनी डेव्हलप केलेलं सॉफ्टवेअर आहे असं नाही आहे. हे निश्चित स्वरूपात हे काही याच्या एजन्सीजकडून हे विकत घेतलं जातं आणि हे वापरतात आणि यांचे जे हायर लेवलचे काही बुकीज असतात ते हे ॲप ह्यांना प्रोव्हाइड करतात आणि त्याच्यावरती बेटिंग लावतात. हायर लेवलचे बुकी कोण आहे, त्याच्यामध्ये आणखीन कोण इन्व्हॉल्व आहे ते आपण याच्यामध्ये तपासामध्ये आता रिव्हील होईल. नाही, हे त्या ठिकाणी छोटेखानी व्यापार करणारे लोक आहेत आणि हे मेन याच्यामध्ये सट्टा आता जे काही IPLच्या मॅचेस आहेत त्याच्यामध्ये बेटिंग करण्यासाठी आता छत्तीसगडहून इकडं आलेले आहेत. तर बाकीचं यांचं बॅकग्राऊंड आणखीन तपासण्याचं चालू आहे, परंतु मेन करून हे असं सीजनल जे बेटिंग चालतं याच्यामध्ये हे इन्व्हॉल्व आहेत. हे वेगवेगळ्या ज्या लाईन्स असतात, हे जे कॉलर जे काही पैसे लावणारे जे कस्टमर असतात त्यांचे जे कॉल रिसीव करणं आहे आणि ते पुढं बेटिंगवरती ते पैसे लावणं आहे, याच्यासाठी मल्टिपल मोबाईल प्रत्येक हँडलरकडे असतात. त्याच्यावरती ते कॉल रिसीव करतात आणि ते मग ते पैसे त्या ॲपमध्ये ते त्या पद्धतीने लावले जातात. हे मोबाईलवरती जे कस्टमर असतात हे यांना कॉल करतात आणि त्यांना कशा पद्धतीनं गाईड करतात
त्यासाठी हे मल्टिपल मोबाईल राहतात. तर आजकाल सगळ्याच मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंगची सुविधा असते, तर ह्या मोबाईलमध्ये पण कॉल रेकॉर्डिंगची सुविधा असणार. तर तुम्ही काय चेक केलंय काय की ह्यांचं कोणाशी कनेक्शन होतं किंवा काय होतं, हा ते कोणाशी बोलत होतं? हा तेच आहे की अजून आता हे प्रायमापेशी काल रात्री झालेली रेड आहे, त्याच्यामध्ये अजून बराच तपास बाकी आहे. तर या निश्चित याच्यामध्ये बरेच कॉल रेकॉर्ड्स, मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस कुणाला, आणि मॅक्सिमम हे व्हॉट्सअप मेसेजेस थ्रू कस्टमरना कन्वे करत असतात. तर व्हॉट्सअप मेसेजवरती कोण कॉन्टॅक्टमध्ये आहे, खालचे कस्टमर कोण आहेत, वरती कोणाला कुठल्या बुकिंगशी जुडलेले आहेत, हे सगळा तपास आता पुढं याच्यामध्ये होणार आहे. सगळं जो ट्रान्झॅक्शन ऑनलाईन होतं, बँकिंग सेक्टरचे लोक याच्यावर इन्व्हॉल्व असेल का? नाही, बँकिंग सेक्टरची लोक इन्व्हॉल्व नसतात. या प्रकारच्या आणखीनही काही रेड या अगोदर केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये असं रिव्हील होतं प्रत्येक बँक आहे किंवा जे काही फायनान्स ज्या सिस्टम असतात ह्या त्यांचे कस्टमर वाढवण्यासाठी ते सुविधा उपलब्ध करून देतात. पण कस्टमर कोणत्या प्रकारासाठी हा ट्रान्झॅक्शन वापरतात त्याच्यावरती त्यांचा काही कंट्रोल नसतो. ते फक्त हे त्यांना वापरण्यासाठी अकाउंट असतील हे देतात. परंतु अल्टिमेट सायपनिंग जे आहे, हे जे क्रिमिनल जी लोक असतात ते पैसे ह्या अकाउंटमधून त्या अकाउंटमध्ये, त्या अकाउंटमधून त्या अकाउंटमध्ये सायपन करण्यासाठी हा पैसा अशा पद्धतीनं बँकेचा वापर होतो. परंतु बँकांना त्याच्यामध्ये त्याचं नॉलेज एवढं नसतं.